नमस्कार. नुसतीच खात बसावी अशी छान अशी चटपटीत मी एक रेसिपी तुमच्यासमोर आणली. ती म्हणजे चटपटीत हा काबुली चणा. आहा हा असा सुंदर लागतो, असा क्रिस्पी आहे जरा काबुली चणा. आता ही मी रेसिपी एकदा एका हॉटेलात खाल्ली होती आणि ती मी आता तुम्हाला शिकवणार आहे. फारच सुंदर. बरेच दिवस काबुली चणे पडलेले असतात, तेव्हा मग ही रेसिपी करून बघायला काही हरकत नाही आहे. काबुली चना फ्राय, क्रिस्पी चना आज आपण देखते हैं. तर नमस्कार, जुईज किचन अँड हॅक्समध्ये आपण बघूया आज. तर हे काबुली चणे मी भिजवून घेतले होते रात्रभर साधारण, आणि जस्ट शिट्टी येईपर्यंत शिजवून घेतले आहे. जास्त शिजवलेले नाहीत. आणि त्याच्यात थोडंसं पाणी होतं ते मी काढून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये चाट मसाला टाकणार आहोत. थोडीशी हे ढवळून घेते आहे मी. चाट मसाल्याला लावून घेते आहे आणि थोडंसं वेळोवेळी, एकदम बस एकदमच नाही लावायचं आहे. 3 स्टेपमध्ये आपण लावणार आहोत. हे थोडंसं मीठ टाकते आहे. आणि आता आपण थोडीशी रेड चिली पावडर म्हणजे बॅडगी मिरचीची पावडर टाकणार आहोत. याच्यात तिखटपणा नाही आला पाहिजे, बट कलर आला पाहिजे, अशी थोडीशीच. आता हे ढवळून घेणार आहे आणि याच्यावर एक मस्त भुरका देणार आहे. तो म्हणजे मैद्याचा, अगदी लिमिटेड भुरका. जस्ट एक कोटिंग झालं पाहिजे आणि ते त्यांनी सोक केलं पाहिजे त्याच्यातलं सगळं पाणी. काळी मिरीची पावडर टाकून घेऊया थोडीशी. बस, दॅट्स इट. थोडासा चाट मसाला मी आणखीन टाकते आहे. कमी पडला होता मग अशी टेस्ट केल्यानंतर. सो आता याच्यामध्ये एक मैदा थोडासा असा स्प्रिंकल करू आणि याला एक थोडंसं ढवळून आणि वरचं खाली करून ठेवून देऊ. 5 मिनटं ठेवूया याला फक्त. थोडी वाट बघू, म्हणजे काय होईल की आतला जर पाणी जे आहे आणखीन थोडंसं त्याच्यामध्ये सोक होऊन जाईल आणि त्याला ड्राय व्हायला मदत होईल. शिवाय तो मैदा जो आहे तो याच्यावरती एक कोटिंग देईल फर्स्ट क्लास आणि चिपकून जाईल. आता 5 मिनटानंतर आपण परत एकदा चाट मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये. हा बघा, चाट मसाला मी याच्यावरती फर्स्ट क्लास भुरकते आहे. हे बॅडगी मिरचीचं तिखट आणि मीठ टाकलेलं आहे आणि याला एक मस्तपैकी आपण स्टर देऊया. छानसा खालचं वरचं खाली करून घेऊया. आता याच्यावरती फर्स्ट क्लास कॉर्नफ्लोअर टाकू आणि तेही भरपूर टाकूया. हे बघा, कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचं पीठ पण टाकू शकता. व्यवस्थितच मी कॉर्नफ्लोअर टाकून घेतलेला आहे आणि छान हे अतिशय पांढुरके मस्त करून घेतलेले आहे. बघा, ओळखायला येत नाही आहेत की आता ते चणे आहेत, काबुली चणे आहेत म्हणून. आता घेऊया याला तळायला. हे बघा, हे कसे झाले आहेत. तर थोडेसे मी आता टाकले आहेत याच्यामध्ये. ओव्हर क्राउडिंग होऊ द्यायचं नाही आहे, नाही तर नीट तळले जात नाहीत. ते सुटेच तळायचे आहेत अगदी. हे बघा, छान मस्त असे. आणि मंद आचेवर तळायचे, खूप जास्त आचेवर तळायचं नाही आहे. खूप भरभर आच लागली त्याला तर ते तेवढं त्याचं पाणी एव्हॅपोरेट होत नाही ॲक्च्युली. म्हणजे कुठल्याही पदार्थाचं हे सिक्रेट आहे. मंद आचेवर तळलं की त्याच्या आतलं पाणी हळूहळू एव्हॅपोरेट होतं. अदरवाईज काय होतं की बाहेरचं आवरण फक्त जळून मोकळं होतं आणि तो आयटम आतमध्ये कच्चा राहण्याची शक्यता असते किंवा मग ओला राहण्याची शक्यता असते. तर जे काही आयटम जे आपल्याला आतमध्ये ज्युसी ठेवायचे आहेत ते जास्त आचेवर तळावेत आणि आतमध्ये क्रिस्पी करायचे असतील छान, तर अतिशय मंद आचेवर तळावेत. हे बघा. आणि हा तळताना हातावर उडू नये म्हणून मी हा झारा उलटा टाकून आणि त्याच्यावरती ते काबुली चणे टाकलेले आहेत. म्हणजे काय होतं, आपल्या हातावरही उडत नाही. नंतर हळूच झारा हलवून काढून घ्यावा, म्हणजे चणे जातात तेलात आणि मस्त तळलं जातं. तर हे बघा, पीठ कमी जास्त करत राहायची आहे मधून. मी हा अनसर्टन कॅमेरा तुम्हाला तिन्ही आयटम बघण्यासाठी ठेवला आहे. तिथे टिश्यू पेपरवर काढून घ्यायचेत चणे काढले की. असे आपल्याला भराभर सगळे चणे हे आपण तळून घेऊया.
देखो भाई, और कोई प्रोग्राम हो तो बना लीजिए। बढ़िया सा आइटम है, बहुत अच्छा लगता है खाने में और टेस्ट में ज़बरदस्त एकदम। कितना खाओगे पता भी नहीं चलेगा। और वैसे भी काबुली चना यानी होता तो सिर्फ ये छोले ही है इसके, और तो कुछ बनता नहीं है। बनता भी है, बहुत सारे आइटम बनते हैं, रगड़ा पैटीस वगैरह वगैरह भी बनते हैं, लेकिन ये आइटम ज़रा हटके है। कभी पड़े हुए हो काबुली चना तो कर लीजिएगा। ये देखिए बढ़िया सा हो गए हैं। अब इसमें हम ऐड करेंगे थोड़ा सा काला नमक, चाट मसाला, अपना सफ़ेद नमक, लाल मिर्च पाउडर, अपने अपने टेस्ट के हिसाब से मिला लीजिए। ऐसे 3 स्टेप में हमने मिला लिए हैं, क्योंकि एक स्टेप में अगर मिला लिए तो हर कोटिंग में टेस्ट नहीं आती, ऊपर से ज़रा अच्छा लगता है थोड़ा, इसलिए थोड़ा डिवाइड कर करके लगाया मैंने। ये देखो इसमें से आवाज़ ही करारी आ रही है, मस्त सी, तो सवाल ही नहीं आता। आइटम तो अच्छा ही लगने वाला है। चलो एंजॉय करते हैं और सब्सक्राइब भी करते हैं। सब्सक्राइब कर लीजिए। मिलते हैं फिर से। चलिए बाय, नमस्ते। बढ़िया टेस्ट एकदम।